या सरकारने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक संकल्प पत्र काढलं होतं, विशेषतः भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीनं मिळून एक 25 कलमी टॉप कार्यक्रम काढला होता। या 25 कलमातले फक्त 10 शेतकऱ्यांचे कलम घेऊन आम्ही हे आंदोलन उभा केलं आणि सरकारला विचारलं की हे जे 10 कलम हे तुम्ही कधी पूर्ण करणार, तुम्ही केलेले वायदे कधी पूर्ण करणार। मग शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, शेतकऱ्याचा जीएसटी परत देण्याचा मुद्दा असेल, पीक विम्याचा मुद्दा असेल, हमी भावाचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांना मिळणारी वीज असेल, हे छोटे छोटे मुद्दे नव्हे तर हे महत्त्वाचे मुद्दे आहे। हे आम्ही घेऊन आंदोलन केलं आणि आंदोलन उगाच केलं नाही, कारण उद्धवजींचं सरकार 2019 ला आलं होतं। त्यावेळेच्या प्रचारात माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी शेतकऱ्याला कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं। उद्धवजी ठाकरे साहेब आश्वासन देत नाही तर वचन देतात आणि सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये 2 लाखाची कर्जमाफी फक्त एका थंबवर केली होती। फक्त एक अंगठा शेतकऱ्याला द्यावा लागला होता आणि 2 लाखाची कर्जमाफी माननीय उद्धवजींच्या सरकारने केली होती। आणि मग जनतेला, शेतकऱ्यांना वाटलं असेल की यावेळेस सुद्धा कर्जमाफी होईल, परंतु आपण ऐकलं असेल की ज्या पद्धतीनं अजितदादा पवार म्हटले की 31 मार्चच्या आत कर्ज फेडा आणि म्हणे कर्जमाफीचं आश्वासन सरकार विसरलं। आम्ही या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी तहसीलला निवेदन द्यायचं ठरलं होतं। 72 पैकी 68 तालुक्यात आम्ही निवेदन दिलं। दुसरे 2 दिवस आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असेल यांच्या दारात जायचं ठरवलं होतं, व्यक्तिगतरित्या नाही। त्यांनी जिथं सांगाल तिथं कार्यालय असेल त्यांचं, तिथं घर असेल तिथे, तर मराठवाड्यातले सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, तिथला आमदार असेल सत्ताधारी पक्षाचा, खासदार असेल, मंत्री असेल, यांच्या घरी जाऊन आम्ही निवेदन दिलं। हे दुसरं आंदोलन। आणि त्याच्यानंतर जसं तालुका जिल्हा स्तरावरचे लोक असं मंत्री किंवा आमदाराच्या घरी जात होते, मराठवाड्यात असलेल्या 6-6.5 हजार गावापैकी जवळपास 4200-4300 गावामध्ये, प्रत्येक ग्रामसभेमध्ये, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शिवसैनिकांनी 4190 गावामध्ये निवेदन दिलं। खऱ्या अर्थानं संघटनेचं हा आंदोलन असताना आपली संघटना कुठपर्यंत पोहोचते हा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो। आणि आम्ही या 72 तालुक्यातल्या जवळपास 4000 वर गावामध्ये शिवसेनेच्या शाखेनं 1080 ग्राम बैठका मराठवाड्यात 3 दिवसामध्ये आम्ही घेतल्या साहेब। 3 दिवसात 1080 गाव बैठका घेतल्या। 1080, छोट्या असतील मोठ्या असतील, 25 लोक असतील नाही तर 50 लोक असतील नाही तर 500 लोक असतील, त्याला लाज बाळगायची गरज नाही। जेवढे लोक असतील तिथे, सकाळी गेलं गावात तर जास्त लोक भेटतात, संध्याकाळी जास्त लोक भेटतात, दुपारी कमी भेटतात, जे काय असेल त्या पद्धतीने आम्ही 1080 गावात गेलो। नंतरचा टप्पा आला तालुका स्तरावर मोर्चा। आम्ही ट्रॅक्टर आणि बैलगाडीचे मोर्चे 72 तालुक्यात, जवळपास 64 तालुक्यामध्ये ट्रॅक्टर मोर्चे निघाले आणि 6 तालुक्यामध्ये बैलगाड्याचे आम्ही मोर्चे काढले। 2 तालुक्यात आंदोलन झाली नाही। थोडक्यात संघटनेचे आंदोलन 70 तालुक्यात पूर्णपणे झालं आणि शेवटच्या टप्प्यात आम्ही जिल्हा स्तरावर चक्काजाम आंदोलन करायचं ठरवलं होतं। सगळ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं शेकडो नव्हे हजारो शिवसैनिकांमध्ये हे आंदोलन झालं। हिंगोली नांदेडचे संपर्क प्रमुख थोरात आहेत, ते आले होते नांदेड आणि हिंगोलीच्या आंदोलनाला। बाकी तिथल्या सगळ्या जिल्हा प्रमुखांनी, तालुका प्रमुखांनी, आमदारांनी हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर केलं। मी का सांगतोय, कारण अशा आंदोलनातून गाव पातळीच्या शिवसैनिकाला एक आंदोलन मिळालं। आंदोलन मिळत असता ज्याचा चेहरा हिरमुसलेला होता तो प्रसन्न झाला। मला असं वाटतं येणाऱ्या काळात इथं नेते बसलेले, मी त्याच्यामध्ये आहे, की शिवसैनिकाला जर प्रोग्राम दिला ना, ते कोणाचाही प्रोग्राम करू शकतात, त्याला कार्यक्रम देण्याची गरज आहे फक्त, आपण त्याला कार्यक्रम देण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून हे आंदोलन मराठवाडा व्यापी होत असताना आम्ही 23 तारखेला सगळ्या बँकांकडे जाणार आहे। आता
23 तारखेला सोमवारच्या दिवशी ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात या बँकांच्या मॅनेजरकडे जाणार आहे. शांततेत आंदोलन आहे. कारण 2-2 महिन्यापासून शेतकऱ्यांनी कर्जासाठी अर्ज केलेला आहे. अर्ज एक तर मंजूर करा नाही तर रिजेक्ट करा. एकीकडे मुंबईत बसून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतात की शेतकऱ्याचं सिबिल बघितलं जाणार नाही. सिबिल बघितल्याशिवाय एकही बँक कर्ज देत नाही. म्हणून शेतकरी आता अतिशय अडलेला आहे, नडलेला आहे. तुळजापूरला एक शेतकरी 3 दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे. बीडला एका शेतकऱ्यांनी कालच्या दिवशी मुलीचं ऍडमिशन करायचंय त्याला. या मुलीच्या ऍडमिशनला पैसे नाही, त्यांनी एका बँकेच्या दारात गळफास घेतलेला आहे काल. अशा घटना होत असताना मला वाटतं शिवसेना स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून 23 तारखेला आम्ही बँकांची प्रत्येक बँकात जाऊन धडकणार आहोत की शेतकऱ्यांची कर्ज मंजूर का होत नाही. सरकार खोटं बोलतंय. शेतकऱ्याची कर्जमाफी सरकार करत नाही. याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकरी सन्मान योजना 15,000 रुपये देऊ. वाटतं ग्रामीण भागातील जे शिवसैनिक आहे त्यांना मी सांगतो की 6,000 केंद्राचे येतात. राज्यांनी सांगितलं होतं, नमो योजना केली होती की केंद्राच्या 6,000 बरोबर राज्याचे 6,000 रुपये देऊ. मागच्या काळात राज्याचा 1 रुपया आलेला नाही. मला वाटतं ही जागृती गावोगाव आवश्यकता आहे. 1 रुपयात पीक विमा योजना बंद झालेली आहे शेतकऱ्याची. येणाऱ्या काळामध्ये 4 ट्रिगर होते विमा मंजूर व्हायचा, आता 1च ट्रिगर राहिलेलं आहे. मी सगळ्या ग्रामीण भागातील शिवसैनिकांना बसलेल्या पण आणि बाहेर पण ऐकत असतील त्यांना सांगतो की आता एकाच ट्रिगरने विमा मंजूर होणारे पीक कापणी प्रयोगावर. वाटतं याच्या विरोधात सुद्धा आपल्याला लढा उभारावा लागणार आहे. हेच सरकार म्हटलं होतं की हा बळीराजा अन्नदाता बनेल ऊर्जादाता. साहेब, हा मोठा विषय सगळ्या खासदारांच्या मी कानावर घालतो. ठिकठिकाणी गावोगाव सौर ऊर्जेसाठी पंतप्रधानाची योजना आहे. या योजनेतून गावोगाव 3 HP मोटारीला 22,500, 5 HP मोटारीला 32,500, 7 HP मोटारीला 42,500 रुपये जमा झालेले. प्रत्येक गावात या महाराष्ट्रातले 36 जिल्हे बघितले, 2 मुंबईचे सोडले. 34 जिल्ह्याचा जर हिशोब लावला, एकेका जिल्ह्यामध्ये 60,000, 70,000 ते 1 लाख शेतकऱ्यांनी ॲव्हरेज 25,000, 30,000 रुपये जरी भरले असेल तर या सरकारकडे 6,500 कोटी रुपये 1 वर्षानं शेतकऱ्याची जमा आहे. हा मोठा विषय आहे. 6,500, 6,500 कोटीच्या वर रक्कम सौर ऊर्जेसाठी शेतकऱ्याची जमा आहे. अजून साधं 1.5 लाख सौर ऊर्जेचा पंप द्यायचं सुद्धा टेंडर निघालेलं नाहीये. मी ग्रामीण भागातील शिवसैनिकाला सांगतो की लाईट मिळत नाही. मुंबईमध्ये 2 मिनिट वीज गेली तर टाइम्स ऑफ इंडियात बातम्या येतात. राज्याच्या देशाच्या मोठ्या मोठ्या याच्यात बातम्या येतात की 2 मिनिटं लिफ्ट बंद पडली तर शेतकऱ्याला 8 तास वीज दिली जाते, सांगितली जाते. 4-7 तास सुद्धा मिळत नाही, तेही रात्री. त्याचाही टाइम टेबल आहे, 10 ते 4, रात्री 10 ते 4 लाईट मिळते. आणि या 10 ते 4 मध्ये सुद्धा 1-1 तास 2-2 तास वीज जाते. आणि म्हणून हे सरकार म्हणलं होतं अन्नदाता बनेल ऊर्जादाता. ऊर्जादाता या शेतकऱ्याला बनवू दिलं जात नाही. उलट या शेतकऱ्याचे हजारो कोटी रुपये सरकारने ठेवलेले आहे. 9.5 लाख कोटी रुपयाचं, लाख कोटीचं कर्ज आज प्रत्येक या महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. आणि म्हणून बांधवांनो, हा शेतकऱ्याचा विषय आहे. शेतकऱ्याचं हे आंदोलन आहे. मी उगाच म्हटलो नाही की मुंबई ठाकरेंचीच. अरे हा महाराष्ट्र ठाकरेंचाच आहे. आज आपण गावोगाव हे आंदोलन पेटवण्याची आवश्यकता आहे. संघटना आदेश देईल न देईल, गाव पातळीवरचे शेतकऱ्यांचे विषय महत्वाचे आहे. आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करेल की आमचा अनुभव सांगतो. मराठवाड्यातला आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारो लोक सहभागी झाले. गावोगावातले शेतकरी आले. गाव बैठकामध्ये येऊन शेतकऱ्यांनी बोलायला सुरुवात केली, आपापली भूमिका मांडायला सुरुवात केली. वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जावं लागेल. निवडणुका येतात, निवडणुका जातात. शिवसेना ही 80% समाजकारण करणारी संघटना आहे. फक्त निवडणुका जिंकणारी किंवा हरणारी संघटना नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं हा शेतकऱ्यांचा विषय घेऊन मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात आपल्याला लढा द्यावा लागेल. बँकांच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल. पीक विमा कंपन्यांकडे 2-2, 3-3 वर्षाचा विमा पडलेला आहे. शेतकऱ्यांना 72 तासात पंचनामा करा सांगतात, पण विमा मंजूर होऊन 2-2 वर्षानं विमा अजून मिळत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. या राज्यातला अजून 410 कोटी रुपये विमा शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांकडे 2 वर्षाचा. सरकारने NDRFचे निकष आधी लावले होते, ते आता बदललेले आहे.
आज 2 हेक्टरला 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरला मदत द्यायचं सरकारने डिक्लेअर केलं होतं. जी एनडीआरएफचे निकष आहे त्याच्यापेक्षा 1.5 पटीनं देण्याचा निकष दिला होता, हा सरकारने रद्द केला 15 दिवसापूर्वीच्या कॅबिनेटमध्ये. सरकार रोज वेगवेगळ्या पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ, कोणाकोणाचं माफ, अदानीचं माफ, बिल्डरांचं माफ, आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीला सरकारकडे पैसे नाही. आणि म्हणून मला असं वाटतं हा कर्जमुक्तीचा लढा आपल्याला उभा राहावा लागणार आहे. हा शेतकऱ्यांचा मुद्दा आपल्याला लढा उभा राहावा लागणार आहे. पीक विम्याचा लढा आपल्याला उभा राहावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं खतामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होते. बी बियाण्यामध्ये खताच्या सगळ्यात जास्त कंपन्या तर गुजरातच्या आहे. आणि म्हणून या सगळ्या विरुद्ध लढा मराठवाड्यात शिवसेनेने उभा केला. हा लढा आता सुरुवातीचा होता, हा लढा व्यापक स्वरूप द्यायचा आहे. मी सगळ्यांना आव्हान करेल, मी माननीय सगळ्या नेत्यांना आव्हान करेल की हा लढा महाराष्ट्रात गेला पाहिजे, महाराष्ट्रातल्या गावगावात गेला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या